आज आपण बघणार आहोत अप्प्यांची रेसिपी। ही अप्प्यांची रेसिपी खूप खास आहे, खूप वेगळ्या पद्धतीने हे अप्पे बनवले जातात। ही रेसिपी मी शिकवली आहे मला माझ्या आईने, तर त्यासाठी स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, तेव्हा तुम्हाला समजेल की ही रेसिपी कशी बनवायची। त्याआधी मी आहे पल्लवी अणगच्या पाककृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं अगदी मनापासून स्वागत आहे। चला तर मग स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघूया। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। या ठिकाणी तांदूळ घेतलेले आहे 2 वाटी। कोणत्याही वाटीचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता आणि त्यानुसार सगळं मेजरमेंट तुम्ही एकाच वाटीने घेऊ शकता। या ठिकाणी घेतली आहे अर्धी वाटीपेक्षा कमी घ्यायची आहे हरभऱ्याची डाळ, पाऊण वाटी पण तुम्ही घेऊ शकतात। आणि या ठिकाणी घेतलेली आहे अर्धी वाटी उडदाची डाळ। संपूर्ण स्वच्छ असं धुवून घ्यायचं, यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते आहे त्या पद्धतीने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। आणि या ठिकाणी 2 ते 3 तासासाठी भिजत टाकायचं आहे। 3 ते 4 तासानंतर मी तुम्हाला ते या ठिकाणी दाखवते आहे। या ठिकाणी जे आहे अद्रक ते किसून घ्यायचं आहे। अद्रक किसून घेतल्यानंतर आपण या ठिकाणी घेतल्या हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेल्या आहे आणि लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या घेतलेल्या आहे। हे संपूर्ण आपल्याला मिक्सरमध्ये पहिले बारीक करून घ्यायचं आहे या पद्धतीने। आणि या ठिकाणी जे 3 ते 4 तासानंतर आपण बघत आहोत ते जे तांदूळ आहे आपण भिजवलेले डाळ तांदूळ आपल्याला या ठिकाणी दळून घ्यायचं आहे। दळताना जे डाळ तांदूळाचं पाणी आहे तेच आपल्याला वापरायचं आहे, जास्त पाणी घ्यायचं नाही आणि जास्त कमीही घ्यायचं नाही, दळलं जाईल एवढं पाणी वापरायचं आहे। या ठिकाणी एक घाण दळून तयार झालेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण संपूर्ण बॅटर जे आहे ते दळून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला ओव्हरनाईट फर्मंट करून द्यायचं आहे। या ठिकाणी टोमॅटो घेतलेले आहे ते पण कापून घ्यायचे आहे। 2 टोमॅटो कापून घेतलेले आहे आणि या ठिकाणी घेतलेले आहे एक मोठा कांदा, तो पण आपल्याला कापून घ्यायचा आहे। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी तुम्हाला सकाळी दाखवते आहे आणि हे बॅटर खूप छान असं फर्मंट झालेलं आहे। अर्धं जे बॅटर आहे ते आपल्याला सेपरेट असं काढून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं मीठ, अर्धा चमचाभर मीठ टाकलेलं आहे। आणि या ठिकाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे थोडासा सोडा टाकायचा आहे, बेकिंग सोडा, आणि त्याने खूप छान असे क्रिस्पी होतात आपले अप्पे। आणि या ठिकाणी आपण घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे, थोडासा कांदा टाकायचा आहे आणि थोडासा टोमॅटो टाकायचा आहे। याने तुमचे अप्पे जे आहे ते खूप छान असे लागतात आणि हे अप्पे खायला खूप छान स्वादिष्ट असे लागतात। आणि हे छान असं हलवून घ्यायचं आहे। अप्प्यांचा जो तवा आहे तो छान असा गरम करून घ्यायचा आहे, त्याला तेल ग्रेस करून घ्यायचं आहे आणि यामध्ये संपूर्ण जे बॅटर आहे ते अप्प्यांच्या पॅनमध्ये टाकून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने, ज्या पद्धतीने मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते आहे अशा पद्धतीने अप्प्यांचं जे बॅटर आहे ते अप्प्यांचं बॅटर टाकून घ्यायचं आहे। आणि या ठिकाणी एक साईड छान अशी झाली की दुसरी साईड पलटवून घ्यायची आहे अशा पद्धतीने। या ठिकाणी तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले अप्पे किती छान असे बेक करून झालेलं आहे आणि आपल्या संपूर्ण जे अप्पे आहे ते बनवून तयार झालेले आहे। ही जी चटणीची रेसिपी आहे ती मी या ठिकाणी दाखवलेली नाही आहे, नाही तर व्हिडिओ खूप जास्त मोठा बनला असता। तुम्हाला जर अप्प्यांची रेसिपी बघायची असेल, या चटणीची रेसिपी बघायची असेल तर मला कमेंट करून सांगा, मी याची सेपरेट अशी व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल। आणि या ठिकाणी आपले जे अप्पे आहे ते बनवून तयार झालेले आहे। आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली। मी एवढी छान रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आले, त्यासाठी कमेंट मात्र नक्की करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।